सो हे गाइज, वेलकम टू पायल शिंदे व्लॉग। तर आजचा व्हिडिओ खूपच इन्फॉर्मेटिव्ह आणि हेल्पफुल असणार आहे तुमच्या सर्वांसाठी जे अजूनही कन्फ्युज्ड आहेत की कोणतं मॉइश्चरायझर वापरायचं किंवा कोणतं सनस्क्रीन वापरायचं किंवा सनस्क्रीन वापरायचं की नाही, आणि मी जे सनस्क्रीन वापरते ते मी कितीला घेतलं, कुठून घेतलं आणि कुणी रिकमेंडेड केलं, या सर्व प्रश्नाची उत्तरं मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत। तर पहिले तर की मी माझ्या फेसवरती केव्हाही सनस्क्रीन किंवा कोणत्याही प्रकारचं मॉइश्चरायझर यूज केलं नाही आधी। मी माझ्या फेसवरती फक्त कोकोनट ऑइलच वापरले, गरमी असू, थंडी असू किंवा पावसाळा असू, मी माझ्या फेसवरती फक्त कोकोनट ऑइल वापरलंय। पण आता मला असं फील होतंय की माझी स्किन थोडीशी जास्त ड्राय झाली आहे आणि ओपन पोर्स जास्त झालेले आहेत, म्हणून मला असं वाटतंय की मला एकदा सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे। ह्या थॉट मुळे मी खूप सर्च मारले आणि थोडे व्हिडिओज पण बघितले यूट्यूबवरती, आणि मग त्याच्यामध्ये मला जो बेस्ट मध्ये बेस्ट वाटलं, म्हणजे 2-4 बेस्ट होते सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर मध्ये, पण मला जो बेस्ट वाटला तो होता डॉक्टर सेटच्या सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर। त्याचे फेस वॉश आणि सिरम पण येतात, पण ते सर्व मी माझ्या फेसवरती वापरलं नाही, ते मी रिस्क नाही घेणार। आणि हे पण मला रिस्कीच वाटते कारण की केव्हाही माझ्या फेसनी हे मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन माझ्या फेसनी केव्हा यूज टू नाही आहे माझं फेस ह्या सर्व क्रीमनी, केमिकल प्रॉडक्टनी। तर हे माझं फर्स्ट ट्राय असणार आहे आणि हे माझ्या फेसला सूट केलं का नाही, माझं हे जे रुटीन काय असणार आहे आणि मी कसं लावणार आहे, हे सर्व पुढे तुम्हाला बघायला भेटेल। तर ह्याच्या पहिला आपण अनबॉक्सिंग करूया आणि बघूया मला काय काय भेटलंय ह्याच्यामध्ये। तर फर्स्ट प्रॉडक्ट ओपन केल्यावर इथे थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आहे, तर वाचूया काय दिले। ह्याच्यामध्ये लिहिलंय, फॉलो दिस स्टेप्स टू अनबॉक्स द हेल्दी स्किन, स्टोर डॉक्टर मिस्टर सेट product in a dry cool environment, consistently use product as per the instruction, take a before selfie and compare it a few months later, enjoy your glow। सो आता हे असं प्रॉडक्ट आलंय, ह्याच्यामध्ये जे स्टेप्स दिले ते फॉलो करायला सांगितले ॲज युजल, आणि ह्याच्यामध्ये असं पॅकिंग आली आहे। पॅकिंग खूप छान आहे आणि पॅकिंग डॉक्टर सेट जज बॉक्सची आहे पूर्ण, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर बघूया पुढे पुढे काय आहे। तर ह्याच्यामध्ये असं ओपन केल्यावर तर हे आहे मॉइश्चरायझर, हे जे टेक्स्चर, आणि ओपन केल्यावर बघूया। सेकंड आहे सनस्क्रीन, आणि ही दोन गोष्ट मला फ्री आलेली आहेत। एक आहे ऑइल फ्री मॉइश्चरायझर, म्हणजे ह्याच्यात छोटा भाऊ आलेला आहे, ह्याचा छोटा भाऊ फ्री मध्ये आलेला आहे। तर मला असं वाटतं की हे मोठं ओपन करायचं पहिले मी हे छोटंच ट्राय मारेल। आणि दुसरं आहे हे फेस वॉश, व्हिटॅमिन सी फेस वॉश आहे, ते आता मी सर्व तुम्हाला ओपन करून दाखवते। तर हे जे प्रॉडक्ट मी मागवलेत ही माझी चॉईस आहे, मी कोणत्या डर्मॅटॉलॉजिस्टला भेटून किंवा त्यांनी मला सजेस्ट केलं असेल तसं काही नाहीये। मी ह्याचे 2-4 रील्स बघितले होते आणि मग मी ह्याच्यामध्ये थोडंसं सर्च केलं, रिसर्च केलं, तेव्हा मला हे रिकमेंडेड, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। रिकमेंडेड प्रोडक्ट मला कुणीही सजेस्ट केलं नाहीये किंवा मला हे कुणीही, मी कोणत्या डर्मॅटॉलॉजिस्टला भेटली नाहीये की ज्यांनी मला सांगितलं असेल की तुझ्या माझ्या स्किन टाईपला किंवा माझ्या स्किन प्रॉब्लेमला हा प्रॉडक्ट सूट होईल। हे माझीच मस्ती आहे, जर ह्याच्या माझ्या स्किनवरती काही बॅड इफेक्ट झाला तर ही खल्लास, घरी मला फटके पडते। हे मी का मागवलं, हे मी काय एवढं ट्राय करतेय खतरनाक वस्तू, कारण की नेक्स्ट मंथला माझ्या कझिन ब्रदरचं लग्न आहे आणि मला त्याच्यामध्ये माझी स्किन एकदम ग्लोई आणि क्लीन दाखवायची आहे, म्हणून मला ही नवीन गोष्ट ट्राय करायची आहे। जर ह्याच्यात मला 1-2 वीकमध्ये जर ह्याचा बॅड इफेक्ट दिसला तर मी हे वापरणार नाही। ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला रिव्ह्यू बघायला भेटतील, बट स्टील मी हे सांगते की ही माझीच मस्ती असणार आहे की मी जे वापरतीये। तर आता फर्स्ट मला हे फ्री मध्ये आहे, आणि हे मी कुठून परचेस केलं, आणि तर हे मी परचेस केलंय ह्याच्या ऑफिशियल वेबसाईट मधून, कारण की मी 3 जागेवरती ह्याची प्राइस कंपेअर केली, ॲमेझॉन, टीरा आणि ह्याची वेबसाईट। ॲमेझॉन मध्ये आणि टीरा मध्ये आता सध्या ऑफर्स चालू आहेत, पण त्या ऑफर्सच्या कंपेअरमध्ये पण त्याच्या ओरिजिनल ऑफिशियल वेबसाईटमध्ये जास्त डिस्काउंट्स आहेत। आणि जे फर्स्ट परचेस करतात की मी त्यांच्या वेबसाईटमध्ये फर्स्ट टाइम लॉग इन झाले होते आणि मग मी परचेस केलं, म्हणून मला त्यात एक्स्ट्रा डिस्काउंट भेटलं, आणि ऑनलाईन पेमेंट केल्यामुळे अजून थोडंसं डिस्काउंट भेटलं। त्याची प्राइस कंपेअर केली तर इथं तुम्हाला दिसेल, मी सांगतेय की किती फरक पडलाय मला। तर
मी नोट बनवली आहे, त्याच्यामध्ये लिहिलं आहे. तर ॲमेझॉन प्राईस सनस्क्रीनच्या 628 रुपये ॲमेझॉनमध्ये प्राईस होती आणि टीरामध्ये होती 629. म्हणजे एक रुपया जास्त होता टीरामध्ये. आणि त्याची ऑफिशियल वेबसाईटमध्ये तुम्ही शॉक होऊन जाल की किती फरक पडला. ऑफिशियल वेबसाईटमध्ये सनस्क्रीनची प्राईस होती 416 रुपये. ते डिरेक्टली 212 रुपयाचा फरक पडला. टीरामध्ये कम्पेअर केलं तर 211 रुपयाचा फरक पडला. 213 रुपयाचा फरक पडला. सेम मॉइश्चरायझर बघायला गेलं तर ॲमेझॉनमध्ये मॉइश्चरायझरमध्ये काही डिस्काउंट नव्हता. त्याच्यामध्ये 398 रुपयाचं मॉइश्चरायझर होतं आणि टीरामध्ये होतं 296 म्हणजे गुजराती 296 रुपयाचं 296 रुपयाचं मॉइश्चरायझर होतं. आणि डिरेक्टली वेबसाईटमधनं परचेस केलं तर आपल्याला 275 रुपयाला मॉइश्चरायझर पडतं. आणि प्लस ह्याच्यामध्ये जे 2 गोष्टी फ्रीमध्ये आलेली आहे ती कोणत्याही दोन्ही वेबसाईटमधनं परचेस केल्यावर आपल्याला भेटलं नसतं. म्हणून ह्या दोघी प्राईस तिघ्यामध्ये मी कम्पेअर करून मी त्याची ऑफिशियल वेबसाईटमधून परचेस केला आहे. तर तुम्ही पण केव्हाही अशी नवीन गोष्ट ट्राय माराल तर एक दोन वेबसाईटमध्ये त्याची प्राईस कम्पेअर करायची, कुठे ऑफर्स चालू आहे ते बघायचं आणि मगच परचेस करायचे. की एकच गोष्टी जर मागवायची तर कशाला जास्त पैसे द्यावा असं माझं म्हणणं आहे. जर तुम्हाला कोणची ट्रस्टवर्दी वेबसाईटमधनं तुम्ही जर मागवत असाल तर ही तुमची सर्वस्व चॉईस असणार आहे. तर फर्स्ट प्रॉडक्ट आपण ओपन करूया. हे मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझर मोठंही आपल्याकडे आहे. मी ओपन करेल पण ह्याला मी यूज आता सध्या नाही करणार कारण की छोटं मॉइश्चरायझर मला आलेलं आहे तर मी हेच यूज करेल. तर मी तुम्हाला छोट्यामध्ये दाखवते की ह्याची किती ग्रामची बॉटल आहे. ही 10 ग्रामची बॉटल आहे आणि ही ह्याच्यामध्ये लिहिलं आहे की डॉक्टर सेट्स Ceramide and vitamin C oil-free moisturizer is a lightweight formulation for the deeply ceramide complex and हे तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा वाचून घ्यायचं. इतकं मी वाचणार नाही. तर ह्याला आपण ओपन करूया. ओ गॉड, मी फाडून टाकला. असं कोणाला द्यायचं नाही. तर ही 10 ग्रामची बॉटल आहे. अशी दिसते. इथे तुम्हाला पिक्चर दिसेल. ह्याचा मी अनबॉक्सिंग व्हिडिओ पण बनवला आहे तर तोही तुम्हाला माझ्या शॉर्ट फीडमध्ये बघायला भेटेल तर तोही बघायला विसरू नका. आणि ह्याचं आता फॉर्म्युलेशन बघूया. खूपच लाईट वेट आहे असं म्हणतात. आणि की माझी स्किन ऑलरेडी खूप ऑइली आहे म्हणून मला मग जास्ती चिपचिपा प्रॉडक्ट वापरायला आवडत नाही. ओ गॉड. असं ओपन करायचं. मी काय डेंजरस काय पॅकिंग केली आहे. हे असं ओपन झालंय आणि हे तुम्हाला दाखवते मी. एवढं हे लाईट आहे. आता मी याला हातात घेते. आणि तुम्हाला दाखवते असं. खूपच लाईट वेट आहे आणि एकदम स्किनमध्ये ऑब्झर्व झालंय आणि ह्याला कोणताही स्मेल नाहीये. कोणत्याही सेंटेड वस्तू वापरली नाही कारण की मला स्किनवरती लावायसाठी क्रीम असू, मॉइश्चरायझर असू किंवा वॅसलीनमध्ये पण तसे ऑप्शन्स असतात की तुम्हाला जर सुगंधी प्रॉडक्ट वापरायचे असेल त्यात कोणताही केमिकल यूज करतात आणि त्याला सुगंधी बनवतात. पण मला तसे सुगंधी प्रॉडक्ट माझ्या स्किनवरती वापरायला आवडत नाही म्हणून मग मी ते अवॉइड करते. तर ह्या तुम्ही बघू शकता की एकदम वाटतही नाही की मी लावलंय हे प्रॉडक्ट. आज रात्री मी ह्याला माझ्या स्किनवरती फेसवरती लावणार आहे. आता सध्या पण मी माझ्या स्किनवरती आता कोणतेही फिल्टर नाहीये आणि अख्खी विदाऊट मेकअपवाली माझी स्किन आहे. तर आता इथं सध्या एक पिंपल आलेला आहे तेवढंच आहे आणि तिथं थोडेसे ओपन पोर्स आहेत. तुम्हाला इथं जर लाईटली दिसत असतील तर तेवढंच आहे. बाकी माझी स्किन खूप डॅमेज नाहीये
पण जर हे माझ्या स्किनला सूट नाही केलं तर ह्याच्यामुळं जर माझी स्किन डॅमेज होऊ शकते. तर मला हे 1 वीक ट्राय करूनच मला कळेल की हे मला सूट करतंय की नाही. तर हे सेमच असणार आहे. तर हे ओपन नाही करते, म्हणजे प्रॉडक्ट बाहेर नाही काढणार, पण ओपन करून दाखवते की ह्याची की ही 50 ग्रॅमची बॉटल असणार आहे आणि एवढी बॉटल आहे. आणि मी ह्याचे जेवढे पण व्हिडिओ बघितले त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की ही 50 ग्रॅम्सची बॉटल जर मी एवढ्या हार्श लाईटमध्ये जर हार्श लाईटमध्ये जाणं नसणार आणि मी 2 टाईम जरी लावलं, सकाळी आंघोळी झाल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी जर हे मॉइश्चरायझर लावलं, तर हे मला 1 महिना ही बॉटल चालू शकते. जर मी जास्त उन्हामध्ये जर जात असेल तर मला हे रिपीटेडली 2-2 तासांनी अप्लाय करायचे सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर. म्हणून मग तेव्हा मला ही बॉटल मे बी 15 दिवसात संपेल. पण जर मी 2च टाईम यूज केली तर मला ही महिना चालू शकते. आता सेकंड प्रॉडक्ट आहे सनस्क्रीन. तर मॉइश्चरायझर जसं तुम्ही बघितलं की खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये होतं. मी जिथनं परचेस केले डिरेक्टली ऑफिशियल साईटमधनं ती 275 रुपयाला मला पडलेलं आहे. आणि हे व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाहीये, हे सर्व मी माझ्या पैशाने खरेदी केलेलं आहे आणि हे मी माझ्या स्वतःच्या मर्जीने हे ट्राय करतेय माझ्यावरती. तर हे सांगायचं होतं. आणि आता हे सनस्क्रीन, तर सनस्क्रीन मी माझ्या आयुष्यात फर्स्ट टाइम लावणार आहे, कारण की मी पुढे केव्हाही सनस्क्रीन यूज केलेलं नाहीये माझ्या फेसवरती. गावा वगैरेला पण जातो तेव्हा जर स्किन माझी जास्त टॅन झाली तर मी घरेलू गोष्टी वापरून माझा टॅन हटवते. जसं काय बेसन आणि दहीचा फेस मास्क बनवून लावलं, राईसचं फेस मास्क बनवून लावलं, त्या सर्वांनी माझा टॅन जातो. आणि ते घरात होम रेमेडी म्हणतात त्याला, की होम रेमेडीनी मला काही बॅड इफेक्ट झालेला नाही माझ्या फेसवरती. तुमच्या फेसला किंवा नुकसान काय त्याचा फरक जर नाही झाला पण ते तुम्हाला नुकसान तर नाहीच करणार. म्हणून मग त्या एवढ्या टाईमपर्यंत ते चालत होतं. पण आता मला काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं आणि तुम्हालाही ते, जर तुम्हीही विचार करत असाल की कोणती सनस्क्रीन अफोर्डेबल प्राईसमध्ये घ्यावी, तर म्हणून मी ही ट्राय करतीये. माझी ही फर्स्ट परचेस आहे. आयुष्यातला फर्स्ट सनस्क्रीन मी परचेस केलेला आहे. सॉरी, मी बोलता बोलता मी प्रॉडक्ट ओपन केलं, ते ह्याच्यामधनं मी हे बाहेर काढलेलं आहे. तर ही बी 50 ग्रॅम्सची बॉटल आहे आणि ही मला अराउंड 416 रुपीजला पडलेली आहे. आणि ही आहे 1% सेरामाइड कॉम्प्लेक्स आहे, 2% विटॅमिन सी कॉम्प्लेक्स आहे, 1% हायड्रोनिक ॲसिड आहे आणि मिनरल अँड ऑर्गॅनिक फिल्टर आहे. आणि हे ऑल स्किन टाईपला जाते. पण माझी स्किन टाईप ऑइली आहे आणि ही मोस्ट ऑफ द क्रिएटर्स ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी हे प्रॉडक्ट वापरलं आहे, म्हणून मी पण घेतलेलं आहे. तर ह्याचं कसं यूज करायचं, ह्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट आहे हे सर्व डिटेल्स ह्याच्यामध्ये दिलेली आहे आणि ह्याची एक्सपायरी डेट आणि हे सर्व पण दिलेलं आहे. तर हे सर्व बघून नीट तुमच्याप्रमाणे चकासूनच ही गोष्ट परचेस करायची. आता ह्याला मी ओपन करते. तर ह्यांची पॅकेजिंग खूपच जबरदस्त आहे. एवढं असं पॅक केलंय की मला असं वाटतं की खोलायलाच नको ह्याला, घरी तिजोरीत ठेवून देते. आणि सॉरी माझा आवाज जर असं येत असेल कारण की मला झालेली आहे सर्दी, तर माझा आवाज असा वेगळा येत असेल. सॉरी, प्रूफ भेटला. आणि मी पेन घेऊन का बसलीये, इतकं काय लिहायचंही नाहीये. आता मला जास्त बसवत नाही गाईज, म्हणून मी माझे पाय थोडेसे मोकळे करते. तर ही आहे सनस्क्रीन. तर मी इकडे लावलं होतं मॉइश्चरायझर आणि ह्या बाजूची स्किन खूपच जास्त सॉफ्ट आणि एकदम अशी ही झालेली आहे, काय म्हणतात, सिल्की झालेली आहे. तर आता तिथेच लावूया आपण सनस्क्रीन, डॉक्टर सेठचं सनस्क्रीन. आणि त्याचं सनस्क्रीन तुम्हाला दाखवते, असं आहे. हे सनस्क्रीन आहे आणि ह्याला आता आपण हाताला इथे लावूया. थंड थंड वाटतंय. तर हे सनस्क्रीन हे पण खूप लाईट वेट आहे आणि ह्याला पण कोणत्याही प्रकारचा सुगंधीपणा नाहीये. तर हे पण माझ्याकडनं थम्सअप आहे, पण 100% थम्सअप माझ्या चेहऱ्यावरती यूज केल्यानंतरच भेटणार आहे.
हे असं होतं प्रॉडक्ट. आणि ह्याच्यानंतर मी माझ्या चेहऱ्यावरती आज रात्रीपासून ट्राय करणार आहे. तर माझ्या चेहऱ्यावरती हे सूट होते का नाही हे तुम्हाला पुढे जाता जाता होईल, कारण की एका व्हिडिओमध्ये जर सर्व टाकायला झालं तर व्हिडिओ खूप मोठा होईल मला असं वाटतंय. ह्या प्रॉडक्टची अनबॉक्सिंग अशी होती आणि अनबॉक्सिंगचा व्हिडिओ पण मी हा व्हिडिओ संपल्यावर टाकेल. तर मी सनस्क्रीन मॉइश्चरायझर मागवलं होतं, त्याच्यामध्ये मला 10 mm ची मॉइश्चरायझरची बॉटल आणि 10 ग्रामची मला मॉइश्चरायझरची बॉटल भेटली होती आणि 10 ग्रामची मला फेस वॉश भेटलेला आहे. फ्री आहे हे. तर हे जे पण आपण ओपन करून बघूया की जे फेस वॉशला पण कोणत्याही प्रकारचं स्मेल आहे का नाही. फेस वॉश मी आता नॉर्मली कोणताही फेस वॉश वापरत नाही किंवा कोणतीही साबू माझ्या चेहऱ्यावरती वापरत नाही. मी फक्त वॉर्म वॉटरनी फेस वॉश करते आणि वीकमध्ये 2 वेळा बेसन आणि दही मिक्स करून जो फेस पॅक बनवतात तोच माझ्या चेहऱ्याला लावते. हा एक नवीन फेस वॉशची जी सीसी आहे ती मी कुठे ट्रॅव्हल करताना कॅरी करेल, कारण की तेव्हा हे बेसन वगैरे मला कॅरी करून किंवा तिथे मला भेटू नाही शकत आहे, म्हणून मला मी हे कॅरी करून ह्याच्यानी माझी स्किन क्लीन ठेवू शकते. तर ह्याचा पण टेक्स्चर बघूया कसा आहे. ह्याला पण कोणतीही स्मेल नाही आहे. आणि फेस वॉश बोलली तर आता हे मी तुम्हाला त्याचं टेक्स्चर दाखवते. तर हा असा फेस वॉशचं टेक्स्चर खूप गाढा आहे असं वाटतंय. तर हे आहे फेस वॉश. कमीच घेते कारण की इथं पाणी पण नाही येतं, उगाच माझा हात हे होऊन जाईल. तर हे होतं त्याचंच टेक्स्चर. आणि आता मी इथं तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला माझा व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि ह्याचा मी यूज आणि माझ्या चेहऱ्याला सूट झालं की नाही हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.